नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संख्या कॉमन घेऊन वजाबाकी कशी करायची हे आज आपल्याला शिकायचं आहे. वेळ न घालवता या ठिकाणी लक्ष द्या. तर 16 गुणिले 12 वजा 16 गुणिले 4 बरोबर किती? तर यामध्ये काय 16 हे 12 ला गुणिले आहे, 16 हे 4 ला गुणिले आहे आणि मध्ये चिन्ह कोणतं आहे? वजाचं चिन्ह आहे. तर याच्यामध्ये वजाबाकी करायची आहे. तर आपण काय करतो या ठिकाणी 16 गुणिले 12 करतो, नंतर 16 गुणिले 4 करतो, मग त्यांची संख्या येतील त्यांची वजाबाकी करतो. असं नाही करायचं. काय करायचं? तर आता 16 हे 12 ला गुणिले 16 हे 4 ला गुणिले दिले तर 16 कॉमन घ्यायचे. म्हणजे दोन ठिकाणी 16 आहे तर दोन्ही पैकी काय घ्यायचं? कॉमन घेणं म्हणजेच काय? एकच घ्यायचं. मग किती घ्यायचे? 16 घ्यायचे. आता या ठिकाणी एक कॉमन घेतलं तर आता त्या ठिकाणी मध्ये काय राहिले? 12 आणि 4 राहिले. त्याला काय करायचं? 12 वजा 4 हे कंसामध्ये लिहायचे. म्हणजे याचा अर्थ काय? 16 हे 12 ला गुणिले आहे, 16 हे 4 ला गुणिले आहे. हे कम्प्लीट आपल्याला समजलं. तर मग आता याच्यामध्ये गुणाकाराचं रूपांतर कशामध्ये होईल? अशा वेळेस कंसामध्ये होईल. तर आता कंसामध्ये क्रिया केल्यानंतर आता कंसामध्ये क्रिया कोणती आहे? वजाबाकीची आहे. तर मग वजाबाकीची क्रिया झाल्यानंतर 12 मधून 4 गेले किती राहिले? 8. म्हणजे या ठिकाणी कंस निघून जाईल. या 12 आणि 4 ची जागा कोणा घेतली? 8 न. मग कंसाचं रूपांतर कशामध्ये होईल? गुणिला. तर मग आता 16 गुणिले 8 म्हणजे काय? 16 8 128. तर आता याचं उत्तर किती आलंय? 4. पर्याय क्रमांक 4 128 आलेलं आहे. त्यानंतर 19 गुणिले 9 4 गुणिले 19 बरोबर किती? आता 19 हे 9 ला गुणिले आहे आणि 19 हे 4 ला गुणिले आहे. मग आता दोन्ही ठिकाणी 19 19 हे गुणिले आहे तर काय घ्यायचं? कॉमन काय घ्यायचं? मग सांगा. 19 कॉमन घ्यायचे आहे. घेतले 19. आता खाली काय राहील? 9 वजा 4. तर आता याला 9 वजा 4 ला कशामध्ये टाकायचं? कंसामध्ये टाकायचं. 9 वजा 4. मग याचा अर्थ काय? 9 आहे 19 हे 9 ला गुणिले आहे, 19 हे 4 ला गुणिले आहे. तर मग आता कंचे भागोच्या नियमानुसार काय करायचं? वजाबाकी करायची कंसामध्ये. 9 मधून 4 गेले किती राहिले? 5. तर मग आता ज्यावेळेस यांची क्रिया झाली कंसामधली तर त्याचं उत्तर 5 आलंय. 9 आणि 4 9 वजा 4चं. तर मग कंसाचं रूपांतर कशामध्ये होईल? गुणिला. तर मग काय? 19 गुणिले 5 म्हणजे काय? 19 5 95. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 95 हे उत्तर आलेलं आहे. आता प्रश्न तिसरा तुम्हाला सोडवायचा आहे. मग प्रश्न बघून घ्या. 45 गुणिले 13 वजा 45 गुणिले 3 बरोबर किती? तर आता पर्याय कोणकोणते पहा. 1 नंबर 720, 2 नंबर 405, 3 नंबर 450, 4 नंबर 540. अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दररोज अशा स्वरूपाचे मी तुम्हाला 2 प्रश्न सोडून देणार आहे आणि तुम्ही एक प्रश्न सोडवायचा आहे. तर या ठिकाणी कंटिन्यू आपण व्हिडिओ बघायचा आणि एक एक प्रश्न त्या ठिकाणी शिकून घ्यायचा आहे एका एका स्टाईलचे. तर आज या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.